शाखेच्या उभारीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, किंबहुना आपल्या या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांची उत्तम अशी शिक्षणाची सोय करून देणारे एक थोडे व्यक्तिमत्व या गावचे सुपुत्र आदरणीय तात्या यांचा आज वाढदिवस। आजच्या या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सुनील काटकर तात्या शिक्षण प्रेमी या सर्वांच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोदगाववाडी आणि श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज स्कूल भोदगाववाडी या दोन्ही शाखेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। प्रथमतः मी विद्यालयाच्या वतीनं तात्यांना वाढदिवसाच्या शाळेच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो। त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त हो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे आज अखेर तात्यांनी या शिक्षण संस्थेची विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं जी सेवा केली ती अशाच पद्धतीने त्यांच्यातून सेवा घडो आणि त्यांच्यातून उत्तम समाजकार्य घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। सर्व विद्यार्थ्यांनी प्रथमतः सर्वांनी मिळून आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या। साहेब नगरसेवक सातारा यांचे स्वागत या ठिकाणी होत आहे। वाढीचा आवाज वाटत नाही। भारत माता की हा आवाज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। ओके, धन्यवाद। आता थोडं खाली ओलं आहे पण काही त्याला पर्याय नाही। आज बरदगाववाडीमध्ये या गावचे सुपुत्र सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि अर्थ खात्याचे माजी सभापती, संपूर्ण सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांचा समन्वय राखण्याचं काम ज्यांचं हातखंडा काम आहे असे सातारा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक या गावचे सुपुत्र आदरणीय सुनील तात्या काटकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। खरं तर सुनील तात्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला भेटत नाहीत, त्यामागचं त्यांचा मनोदय असा आहे की थोडं ते असं म्हणतात की मला थोडं अवघडल्यासारखं होतं आणि सत्कार स्वीकारताना अवघडल्यासारखं होणारी माणसं फार कमी असतात जगात। नाहीतर लोकांना सत्कार स्वीकारणं, बुके स्वीकारणं, पेढे, शाल, श्रीफळ ह्याच्यामध्येच लोक गुरफटून बसतात। पण सुनील तात्या हे थोडं प्रसिद्ध परांमुख असं व्यक्तिमत्व। आम्ही अनेक वेळा तात्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने विनंती करतो, तात्या आपण असा कार्यक्रम करू, तात्या आपण तसा कार्यक्रम करू, पण समग्र लोकप्रियतेमध्ये अडकतील ते सुनील तात्या कसले। आदरणीय सुनील तात्या नेहमीप्रमाणे याही वाढदिवसाच्या दिवशी देवदर्शनाच्या निमित्ताने आणि छत्रपती उदयनराजे महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज दिल्लीमध्ये आहेत। पण त्यांचा वाढदिवस हा तुम्हा सर्वांसाठी पर्वणी असते। आम्ही नियोजनाच्या बैठकीमध्ये पाहिलं की साधारण संपूर्ण जिल्हाभर
मानवतावादी उपक्रमातून, संवेदनशील उपक्रमातून आदरणीय सुनील तात्यांचा आपण वाढदिवस साजरा करतो. सुनील तात्यांचा वाढदिवस भुकेलेला घास, ताणलेला घोट असा सुनील तात्यांचा वाढदिवस असतो. मग एहसासमतीमंद मुलांची शाळा असू द्यात, कोडोलीचा आशा भवन असू द्यात, कारंडवाडीचं माहेर असू द्यात, तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिथं जिथं अनादाना नाद नाही मिळत त्या ठिकाणी सुनील तात्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण भोजनाचा कार्यक्रम करतो. पण मुख्य कार्यक्रम इथे या शाळेमध्ये श्रीमंत छत्रपती स्वर्गीय प्रतापसिंह महाराज हायस्कूलच्या प्रारंभामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण कार्यक्रम करतो. विद्यार्थी मित्रांनो, या गावचा सामान्य कुटुंबामधला एका माजी सैनिकाचा मुलगा राजकारणामध्ये कधी येईल असं कधी वाटलं नव्हतं. तो मुलगा राजकारणामध्ये येतो, आपल्या कर्तृत्वानं एक चांगलं पद मिळवून स्वतःचं व्यक्तिमत्व निर्माण करून थांबत नाही. तर सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ते पदावर असू द्यात नाहीतर नसू द्यात, सुनील तात्या काटकर हे केंद्रीभूत असतात. आणि ही गोष्ट अरवायसर फार अत्यंत अवघड अशी गोष्ट असते. आपण सुनील तात्यांचे सगळे सवंगडे, सर मी तुमचं मनापासून स्वागत करतो. संजयजी पोतेकर सर आले. आपण तात्यांचे सवंगडे, तात्यांच्या बरोबर आपण राजकारणामध्ये अत्यंत सक्रिय असतो. त्यांच्या राजकारणाची धाटणी, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपण्याची त्यांची पद्धत, राजकारणामध्ये किती मजबूत भूमिका घ्यायचा असलं पाहिजे याचं उदाहरणही सुनील तात्या, आणि किती समन्वय राखला पाहिजे याचं उदाहरणही सुनील तात्या. सुनील तात्यांच्या बरोबर फिरत असताना आम्ही पाहतो त्यांचा दिवस सकाळी 6ला चालू होतो, रात्री त्यांचा दिवस कधी संपतो हे मात्र सांगता येत नाही. संपूर्ण जिल्ह्यातील नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोक छत्रपती उदयनराजे महाराजांवर प्रेम करणारी लोक सुनील तात्यांशी कनेक्ट असतात. मग कोणीतरी पोलिसांना एखाद्याची टू व्हीलर अडवलेली असते, तात्या माझी पोलिसांना टू व्हीलर अडवली, त्याला फोन करा. मग तात्या त्याला सांगणार सोडा करा, त्याला सोडणार. मग कुणाचा काय कार्यक्रम असेल, कुणाची काय अडचण असेल, अगदी छोट्यात छोट्या अडचणीपासून मोठ्यात मोठी अडचण सुटण्याचं एकमेव माध्यम जर कोण असेल तर सुनील तात्या आहे. ही गोष्ट संपूर्ण जिल्ह्यातील राजकारणातील राजकारत्याला माहिती आहे. लोक कुठल्याही पार्टीत असू द्यात, कुठल्याही संघटनेमध्ये काम करू द्यात, ते सुनील तात्यांशी अत्यंत कनेक्ट असतात. आणि प्रत्येकाशी संबंध राखणं, त्याचा ऋणानुबंध जिवंत ठेवणं हे काम तात्या अत्यंत प्रामाणिकपणे करतात. नेहरू युवा मंडळ भरतगाववाडी संचलित श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल भरतगाववाडी आणि या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्यांनी सातारा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण आणि अर्थ आणि शिक्षण समितीचं सभापती बनलं असे या गावचे सुपुत्र आदरणीय सुनीलजी काटकर तात्या यांचा आज वाढदिवस आहे. तर पावसानं हजेरी दिलेली आहे, त्यामुळे अधिक काही न बोलता सुनील तात्या काटकर मित्र समूहाच्या वतीनं या ठिकाणी आज जवळजवळ 10 ठिकाणी खाऊ वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. आपण सर्वजण टाळ्या वाजवून तात्यांना मनापासून शुभेच्छा देऊया. हॅपी बर्थडे. सर
नमस्कार, मी आरवाई जाधव सर. आज तुम्हा आम्हा सगळ्यांच्या हृदयावरती ज्यांनी राज्य केलं, हृदयामध्ये स्थान निर्माण केलं, ते आपल्या जिल्ह्याचे खासदार आणि श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट 13वे वंशज आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज साहेब यांचा काळजाचा तुकडा म्हटलं तर वापर ठरणार नाही. त्यांचे अत्यंत निकटवर्तीय की जे खासदार श्रीमंत छत्रपती उदय महाराज यांचे सावली मनुष्यनी वावरतात, ते आदरणीय सातारा जिल्हा परिषदचे माजी शिक्षण आणि अर्थ समितीचे सभापती आदरणीय सुनीलजी काटकर तात्या यांचा आज वाढदिवस आहे. आणि त्यांचा वाढदिवस हा अत्यंत थाटामाटामध्ये कार्यकर्त्यांच्या उत्साहामध्ये आज या ठिकाणी साजरा होतोय. आज जर तसं पाहायला गेलं तर दीन दुबळ्या लोकांच्या पाठीमागं उभं राहणं म्हणजे भुकेलेला अन्न देणं, तहानेल्याला पाणी देणं आणि गोरगरिबांच्या पाठीमागं उभं राहण्याची तात्यांची असणारी मानसिकता. आणि त्याचमुळं आज सातारा जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर तात्याच्या नावाचा एक वेगळ्या पद्धतीचा दबदबा आहे. सुनील तात्या हे नुसतं नाव नाही, तर सुनील तात्या हा एक ब्रँड आहे. आणि तो कशामुळे आहे तर नेत्याचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे. आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज साहेब यांचा तात्यांच्या पाठीमागे आशीर्वाद असल्यामुळंच आज तात्यांचं नाव आज एवढं मोठं आहे. अनेक सातारा जिल्हा परिषदमध्ये पदाधिकारी होऊन गेले. उदाहरणार्थ जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यापासून अनेक शिक्षण आणि अर्थ समितीचे सभापती झाले. परंतु शिक्षण आणि अर्थ समितीच्या सभापतीचं नाव घ्यायचं म्हटलं की सर्व सामान्य लोकांच्या तोंडावरती पटकन नाव येतं, ते आदरणीय सुनील काटकर यांचं. कारण तात्यांनी सभापती असताना खरोखर जिल्हा परिषदमध्ये असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक कार्यामध्ये काम केलेलं आहे. गोरगरिबाची कामं प्रचंड मोठ्या प्रमाणात केलं आहे. आणि महाराजांच्या जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे महाराजांच्या नावाला कुठेही गालबोट लागत असं कधीही काम केलं आहे. वाढदिवस कुणाचे साजरे होतात? वाढदिवस हे निमित्त मात्र आहे. परंतु ज्यांनी समाजामध्ये काहीतरी केलेलं आहे अशाच लोकांचे वाढदिवस साजरे केले जातात. आज जर आपण पाहिलं तर तात्यांच्या वाढदिवसानिमित्त आज अन्नदान असेल, खाऊ वाटप असेल, मोफत नेत्र तपासणी असेल. आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये अशी काही दुर्मिळ ठिकाण म्हणजे दुर्मिळ शाळा आहे की ज्या नेहरू युवा मंडळाच्या मार्फत चालवल्या जातात. तात्यांनी तारुण्यामध्ये काही गावातील तरुणांना एकत्र केलं आणि नेहरू युवा मंडळ स्थापन केलं. आणि त्या नेहरू युवा मंडळाच्या माध्यमातून ज्यांना आपण दैवत मानतो त्या दैवतांचं नाव श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचं नाव शाळेला दिलं. आणि आज त्याच शाळेमध्ये आज भरत गवाडीमध्ये कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतोय. त्याचबरोबर जीवन शिक्षण विद्यामंत्री भरत गवाडी या सगळ्या मुलांना आज तात्यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापला, त्यांना खाऊचं वाटप केलं आहे. आज दिवसभर जवळजवळ 13 ठिकाणी आज या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे कार्यक्रम होत आहेत. एसास मतिमंद मुलांची जी शाळा आहे वळशे या ठिकाणी नेत्र तपासणी आणि अन्नदान आणि सूर संगीत कार्यक्रम या ठिकाणी गणेश शिंदे यांचा त्या ठिकाणी आयोजित केला. कारण ही जी मुलं आहेत ही मुलं मतिमंद आहे.
या मुलांना समाजामध्ये काय चाललंय कळत नाही, परंतु त्यांचा आनंद कशात आहे हे तात्यांनी ओळखलं आणि दरवर्षी तात्यांचा वाढदिवसाची खऱ्या अर्थानं जर सुरुवात होत असेल तर त्यांची शाळा आणि मतिमंद एहसास मुलांच्यामध्ये जाऊन नेहमीच त्या ठिकाणी अन्नदान केलं जातं. त्या मुलांच्या आनंदामध्ये सहभागी होत जातात. त्यांना संगीताचे सूर या ठिकाणी त्यांच्या कानावर पडतात आणि तो आनंद एक वेगळाच असतो. त्याचबरोबर माहेर अनाथ संस्था कानडोडे येथील मुलींना सुद्धा त्या ठिकाणी अन्नदान केलं जातं. म्हणजे ज्या ठिकाणी अनाथ ज्या मुलांच्या माहेरवाशी मुंशनी त्या ठिकाणी राहत असते अशा भवन कोडोली येथील मुलांना सुद्धा अन्नदान केलं जाणार आहे. मातोश्री वृद्धाश्रम महागाव येथे अन्नदान केलं जातं. आज आपण पाहतोय मुलांना शिक्षण दिलं जातं, मुलांना मोठं केलं जातं, मुलं परदेशामध्ये जातात, मुलं मोठी होतात आणि आईवडिलांचा त्यांना विसर पडतो. परंतु अशा ठिकाणी मातोश्री जे वृद्धाश्रम आहे त्या आश्रमामध्ये सुद्धा तात्या गेल्यानंतर, तात्यांचे आम्ही कार्यकर्ते गेल्यानंतर, खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांचे हे सगळे पायी गेल्यानंतर, मावळे गेल्यानंतर त्याही लोकांना आपलीच मुलं आल्यात असा एक आधार वाटतो आणि त्याही ठिकाणी तात्यांच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अन्नदान दिलं म्हणजे केलं जाणार आहे. शासकीय बाल सुधारगृह म्हणजे ज्या ठिकाणी आपण रिमांड होम म्हणतो त्याही ठिकाणी या ठिकाणी अन्नदान केलं जातंय. त्याचबरोबर सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जी गोरगरीब पेशंट असतात त्यांचे नातेवाईक आहेत या सर्व नातेवाईकांना तिथं अन्नदान केलं जाणार आहे. साहस मतिमंद मुलांची शाळा जी आहे निसराणे या ठिकाणी सुद्धा तात्यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान केलं जाणार आहे. आपुलकी वृद्धाश्रम पाचवड येथे सुद्धा अन्नदान केलं जाते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचनेर वंदर या ठिकाणी खाऊ वाटप केलं जाते. आपल्या समाजामध्ये अशी काही लोक आहेत की जे घरातून बाहेर गेले, डोक्यावर परिणाम किंवा अनेक अडचणी त्यांना आहेत. अशा लोकांना म्हणजे आपण जर पाहिलं भिक्षा म्हणजे भीक मागण्याची वेळ ती अशा भिक्षुकरी लोकांना एकत्र करून शनी या ठिकाणी शासन एकत्र ठेवते. अशा पुरुष भिक्षेकरी गृह जे आहे सातारा याही ठिकाणी अन्नदान आणि तात्यांच्याविषयी माहिती तिथं दिली जाणार आहे. उपर कॉलनीमध्ये वृक्षारोपण त्या ठिकाणी केलं जाणार आहे. कारण प्रत्येक मनुष्य हा उन्हाची झळ बसू नये म्हणून सावली शोधत असतो, परंतु झाड लावण्याचा कोण विचार करत नाही. मग या ठिकाणी आपण झाड लावलं पाहिजे आणि इतरांना त्याची सावली मिळाली पाहिजे हा तात्यांचा असणारा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी कुपर कॉलनीमध्ये वृक्षारोपण केलं जाणार आहे. आज अशा पद्धतीनं तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व तात्या यांना मी सर्वांच्या वतीनं माझ्या जाधव परिवाराचं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.